भावना प्लीज डोळे उघड ना. काय करू म्हणजे तू माझ्याकडे बघशील, माझ्याशी बोलशील, सांग. तेव्हा रे मी असं काय केलं की तू मला अशी शिक्षा देतोयस? माझं काय चुकलं असेल तर तू मला शिक्षा दे, पण प्लीज भावनाला देऊ नकोस. भावना प्लीज बोल ना माझ्याकडे. हे बघ, मला एक संधी दे, तू एक चान्स दे. मी सगळं परफेक्ट करेन. मी तुझी काळजी घेईन, आपल्या आनंदीची काळजी घेईन, आपल्या मुलीची काळजी घेईन, अख्ख्या घराची काळजी घेईन. पण प्लीज भावना ये, प्लीज मला एक चान्स दे. मी तुला वचन देतो की मी यापुढे काही चूक नाही करणार, आयुष्यात काही चूक नाही करणार. पण प्लीज माझ्या भावनाला मला परत दे. भावना दे, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. ऐक ना माझा, प्लीज एकदा बघ ना माझ्याकडे. आनंदी बाळा, झोप ना आता. अजून किती वेळ अशी जागी राहणार आहेस? नाही मामी, मला भावनाईकडे जायचंय आणि भावनाईला भेटायचंय आणि बेबीला पण भेटायचंय. किती वेळ झाला मी माझ्या भावनाईला भेटलीच नाहीये आणि बेबीला तर बघितलं पण नाहीये. बाळा, आता तिला बरं नाहीये ना, तिला थोडा वेळ रेस्ट करू दे. तिला जसं बरं वाटेल ना तसं आपण पक्का भेटायला जाऊ, प्रॉमिस. नाही मामी, तू आणि आजी हेच बोलता नेहमी, आपण लवकर आईला भेटू, आपण लवकर आईला भेटू. नाही, मला नकोय तुमचं लवकर आईला भेटू. मला आत्ताच आईला भेटायला जायचंय. मी प्रॉमिस करते, मी तिथे गेल्यावर एकदम शहाण्या मुलगीसारखी वागेल, अजिबात रडणार नाही आणि आवाज पण करणार नाही. पण मला एकदा तिला भेटू दे ना प्लीज. नाही मामी, प्लीज. आनंदी बाळा, नको ना रडू. आपण उद्या पक्का जाऊ त्यांना भेटायला, ठीक आहे? पक्का, एकदम पिंकी प्रॉमिस. नाही मामी, आत्ताच्या आत्ता जायचंय मला. बाळा, नको ना असं हट्ट करू. तुला मी खाऊ देऊ का? आपण चॉकलेट आणायला जाऊया, ठीक आहे? चल. नकोय मला चॉकलेट, मला भावनाही हवी आहे. मला तिलाच भेटायचंय. सिंचना, अगं ती आता ऐकायची नाही. आईच्या काळजीने बघ किती रडवेली झाली आहे ती. कदाचित आनंदीच्या आवाजाने भावनाला शुद्ध येईल बघ. अगं, आईला मुलांचा कधीच त्रास होत नसो. मी सांगते, तू घेऊन जा तिला. अहो आजी, पण आता कसं? माझं आई, जा घेऊन तू. अगं, माई लेकींची आणि बहिणी बहिणींची भेट तर होऊ दे. मी ठणठणीत असे ना तर मीच घेऊन गेले असते तिला. बरं ठीक आहे, मी घेऊन जाते आनंदीला. जा बाळ, लवकर रेडी हो. आजी इथे बेस्ट आहेस, तुझ्यामुळे मामी रेडी झाली. आता आहे ना, मी बेबीसाठी खूप सारे माझे टॉयज नेणार आणि ग्रीटिंग कार्ड्स पण बनवणार मी माझ्या आईसाठी. चालेल, चला चला पटकन रेडी व्हा. हो हो. सिंचना, काय झालं? डोळ्यात पाणी का तुझ्या? ही लहान मुलं कोणत्याही परिस्थितीतून किती लवकर कोपअप होतात ना. आत्ता थोड्या वेळपूर्वी आईला भेटता येत नाहीये म्हणून हट्ट करून रडत होती, आणि आता जसं आईला भेटता येतं तशी पटकन खुश होऊन पळाली. आणि आपण मोठे उगाच बारीक सारीक गोष्टी मनाला लावून घेतो. कधीतरी वाटतं की आपण उगाच मोठे झालो. तुला काय वाटलं? तू मोठी झालीस का? हा, हरीशला विचार, मग कळेल तुला तू कशी वागतेस ते. बरं ठीक आहे, मी तिचं आवडते. आनंदी, थांब, मी येते. तुझा फेवरेट ड्रेस घाल तू. देवा, आता अजून परीक्षा घेऊ नकोस आणि एकदाची या घराची गाडी रुळावर येऊ देत. सगळ्यांना गुणागोविंदाने आनंदात राहू दे. या घरात भरलं गोकुळ माझं भरलेलंच राहू देत. बाळामध्ये आता बरीच सुधारणा झाली आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही घेऊ शकतो? हो, सिद्धू आणि पवनाची लेक, माझी नात किती गोड आहे आणि किती नाजूक. पण या लहानग्या जीवाला खूप मोठा लढा द्यावा लागला.
बाबा, ही अगदी सिद्धू सारखी दिसते ना? हे मात्र डोळे बघ ना, भावण्यासारखे येतात अगदी आपल्या. मला पण बघायचंय बेबीला. हे घे. किती क्यूट आहेस तू बेबी. तुला माहितीये का मी कोण आहे? मी तुझी ताई आहे, ताई, आनंदी ताई. बस त्यावर. हो नीट पकडा. हो. बाळा, तुला माहितीये का तू कोणाच्या मांडीवर आहेस? तू आहेस ना तुझ्या ताईच्या मांडीवर आहेस, आनंदी ताईच्या. आता आपण दोघं मिळून ना एक टीम झालंय. आपण रोज खेळायचं आणि खूप मस्ती करायची. आजोबा, बाळ किती क्यूट आहे ना. खरंच ग सिंचना, या लहानग्या जीवाने क्षणभर का होईना पण आपल्या सगळ्यांना आपलं दुःख विसरायला लावलं. आता माझी भावना लवकरात लवकर बरी होऊ दे बस. हो बाबा. आई, मी तुला आणि बेबीला भेटायला आलीये. आणि हे बघ ना, मी तुझ्यासाठी कार्ड बनवलंय. हे बघ, आपण लास्ट टाइम बागेत गेलो होतो ना, तेव्हाच मी हे चित्र काढलंय. बघ ना ग आई. आई उठ ना ग, मी आले. आई, आई काय झालंय तुला? तू डोळे उघड ना प्लीज. आई, डोळे उघड ना प्लीज. मला बोलायचं आहे ग तुझ्याशी. अशी नको ना तू झोपू. मला खूप वाईट वाटतंय आणि खूप भीती वाटते मला. आई, कुंड्या, इकडे बघ. इकडे तेच कशाला एवढे? मग पावले डोळे का नाही उघडत आहे? भावना थकली आहे ना खूप, म्हणून ती रेस्ट करते जरा. थोड्या वेळाने उठेल ती. नक्की ना? अगं हो बाळा. काय झालं आईला? बोल ना बाबा. भावना माझ्याशी आणि बेबीशी खेळणार ना? हा. आणि बाबा तुला माहितीये का, मी आहे ना छोटू बेबीला भेटून आले. ती खूप गोड आहे. आणि तुला माहितीये का, तिने माझं बोटही धरलं आणि मी तिला उचलून पण घेतलं. तिचे हात पाय सगळं छोटे छोटे एकदम. आणि गाल तर खूप सॉफ्ट आहेत माझ्यासारखे. आणि तुला माहितीये का, बेबी असलं ना की एकदम तिच्यासारखंच दिसत. बाबा, तू जेव्हा बेबीला बघितलं तेव्हा तुला काय वाटलं रे? कोणासारखी दिसते ती? सांग ना बाबा, तुला काय वाटलं बेबीला हातात घेतल्यावर? की तू तिला अजून बघितलंच नाहीस? अरे पण ती तर तुझी वाट बघत असेल ना. मी तर आले आले तिला भेटायला गेली. मग तू पण जा ना. बाबा, मला माहितीये आई अशी झोपली म्हणून तुला वाईट वाटतंय ना. पण त्या बेबीकडे आता आई पण नाहीये आणि बाबा पण नाहीये. ती बिचारी एकटीच आहे. तिला जाऊन सांग ना की तू आहेस तिच्यासाठी. मी रडायला लागले तर तू कसं समजावतोस मला